एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत आणि त्याआधी अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे हे नेरूळकडे आता रवाना झालेले आहेत। नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते हजर होण्याची माहिती मिळते। तर दरम्यान 4 महिन्यांपासून रखडलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं शुक्रवारी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं। तत्पूर्वी अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती देखील मंत्री गणेश नाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली होती आणि याच अनुषंगाने अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर होणार आहेत। तत्पूर्वी अमित ठाकरे हे आता नेरूळकडे रवाना झालेले आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, अमित ठाकरे नेरूळकडे रवाना झालेले आहेत, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, आपण बघू शकतो शिवतीर्थाबाहेर सध्या अमित ठाकरे हे पडले आहेत। मोठ्या प्रमाणावरती मनसैनिक हे त्यांच्याबरोबर आहेत। मुंबईमध्ये जेवढे पण विभाग आहेत त्या सर्व विभागांचे प्रमुख असतील किंवा कार्यकर्ते असतील हे सर्व अमित ठाकरेंबरोबर नवी मुंबईला जाणार आहे। नवी मुंबईला गेल्यानंतर ते सर्वप्रथम वाशी टोल नाक्यापाशी जाणार आहे। वाशी टोल नाक्यापाशी जे नवी मुंबईमधले मनसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती अमित ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत। त्यानंतर अमित ठाकरे हे थेट शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला जाणार आहेत, तिकडे मानवंदना देणार आहेत आणि त्यानंतर ते नेरळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिकडे पोलिसांसमोर हजर होणार आहेत असं समजत आहे। आपण बघू शकतो एकंदरीत जे प्रकरण घडलं, अमित ठाकरे हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। त्यानंतर त्यांच्यावरती नेरळमधल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। आपल्याला माहिती असेल 3 दिवसापूर्वी नवी मुंबईमधून काही पोलीस हे आले होते आणि त्यांनी त्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल केला। सध्या आपण दृश्यांमध्ये पण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती आता कार्यकर्ते हे अमित ठाकरेंसोबत आहेत। अमित ठाकरेंबरोबर मुंबईमधून विभाग प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील हे संपूर्ण नवी मुंबईपर्यंत जाणार आहेत। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती नेते हे उपस्थित असतील अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी। वाशी टोल नाक्यावरती अमित ठाकरे यांचं स्वागत होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर मुंबईमधले जेवढे पण मनसेचे बडे नेते आहेत मग त्यामध्ये मुंबई चे अध्यक्ष संदीप देशपांडे असतील, यशवंत किलेदार असतील, त्याचबरोबर नितीन सरदेसाई असतील, बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील हे देखील सध्या अमित ठाकरेंबरोबर आहेत। अमित ठाकरे हे स्वतः त्यांची गाडी चालवत आता नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आपण बघू शकतो कुठेतरी आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत। नवी मुंबई महानगरपालिका ही देखील अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे। कुठेतरी शक्ती प्रदर्शन मनसे करते का असा देखील प्रश्न उपस्थित होतो आणि कुठेतरी आपल्याला माहिती असेल ठाकरे नाव हे अत्यंत महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेचं नाव मानलं जातं आणि घराघरामध्ये हे नाव आहे आणि त्याच अमित ठाकरेंवरती आता कुठेतरी जर गुन्हा नोंद होत असेल फक्त का तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यांनी, त्यामुळे तर कुठेतरी हा एक वाईट संदेश महाराष्ट्रामध्ये गेलाय असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता अमित ठाकरे स्वतः नवी मुंबईमध्ये जात आहेत। 3 दिवसापूर्वी अमित ठाकरे हे आता स्वतः नवी मुंबईकडे निघालेले आहेत। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद ईशान या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।